अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेच्या चौकशीसाठी बारामतीकर एकवटले। राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीच्या मागणीसाठी बारामतीमधील प्रशासकीय भवन येथे मोठ्या प्रमाणात नागरिक जमलेले आहेत। स्वर्गीय अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी संपूर्ण राज्यभरातून होते आहे। बारामतीमधील लोणी भापकर गाव काल ग्रामस्थांनी बंद ठेवलं होतं। 2 दिवसांपूर्वी बारामतीमधील सगळे सहकारी संस्थांनी एकत्र येऊन राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांना पत्र लिहून अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी करावी अशी मागणी केली होती। बारामतीमध्ये अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेची चौकशी व्हावी ही मागणी जोर धरत असून आजही नागरिक प्रशासकीय भवनासमोर जमलेल्या नागरिकांनी प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देऊन लवकरात लवकर चौकशी सुरू करावी अशी मागणी केली आहे। तमाम बारामतीकरांच्या तर्फे की जो अजितदादांचा घातपाती मृत्यू झालेला आहे त्या मृत्यूची जवळपास 1 महिना होईल 28 तारखेला तपास अत्यंत संथगतीने चालू आहे। त्याच्यातून सत्यता बाहेर येईल का नाही याची शंका आम्हाला आहे। न्यायव्यवस्थेवरील विश्वास उठत चाललेला आहे आणि ती सत्यता बाहेर काढण्यासाठी आदरणीय रोहितदादा ज्या दिवसापासून घडलेल्या दिवसापासून त्यांच्यात वैयक्तिक तपास यंत्रणामार्फत त्यातली काही मुद्दे ते शोधून काढत आहेत। काही प्रेस कॉन्फरन्स घेऊन महाराष्ट्राच्या देशाच्या जनतेसमोर मांडत आहेत। त्या गोष्टीसाठी आम्ही शासनाला, मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना, देशाचे पंतप्रधानांना, गृहमंत्र्यांना मागणी करत आहोत की या घातपाती मृत्यूचा लवकरात लवकर तपास करून सत्यता ही देशासमोर मांडावी, आणावी आणि रोहितदादांना Z+ दर्जाची सुरक्षा व्यवस्था प्रदान करण्यात यावी। त्यांच्या जीविताला धोका आहे असं आम्हाला वाटतं। त्यांना काही होऊ नये एक आमची सर्वसामान्य बारामतीकर म्हणून एक मागणी आहे। दादांचे जी अपघाती झाले तो अपघात आहे का घात आहे याची चौकशी करण्यासाठी आम्ही मागणी केली आहे। आणि दुसरी आमची मागणी आहे की अजितदादांचं घात अपघात झाल्यापासून आदरणीय रोहितदादांनी जो प्रेस पुढं प्रश्नांचा भडीमार केला आहे त्याच्या एकाही प्रश्नाला सरकारला उत्तर देता आलं नाही। त्यामुळं आम्हाला असं जर वाटतं की जर अजितदादांचा घात झाला असेल तर रोहितदादांच्या बी जीविताला धोका आहे। त्यामुळं जर तसं आम्हाला सर्वसामान्य बारामतीकरांना त्याची भीती वाटते। त्याच्यामुळं आमची स्पष्ट मागणी आहे की रोहितदादांना Z+ सुरक्षा मुख्यमंत्र्यांनी पुरवावी, लवकरात लवकर ती आमची मागणी बारामतीकरांनी त्यांनी पूर्ण करावी अशी आमची विनंती आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बारामती।